विसर्जन मिरवणुकीसाठी आकर्षक रांगोळ्यांच्या पायघड्यांमध्ये फुलांच्या रांगोळ्या, पारंपरिक डिझाईन्स, सामाजिक संदेश देणारे देखावे साकारण्यात आले आहेत. नकारात्मक गोष्टींचे चित्रण यांसारख्या कलाकृतीचा समावेश देखील यामध्ये केला आहे. या पायघड्या मिरवणुकीला एक खास रंगत आणतात. जिथे मिरवणुकीचा मार्ग आहे त्या रस्त्याने रांगोळ्यांच्या पायघड्या या घातल्या जातात. विसर्जन मिरवणूक ही सुरू होते त्या ठिकाणांपासून अलका चौक ते रांगोळीच्या पायघड्या घातल्या जातात. यासाठी 1000 किलो रांगोळीचा वापर करण्यात आला आहे. राष्ट्रीय कला अकादमीच्या वतीने मागच्या 28 वर्षांपासून मिरवणुकीत रांगोळी काढली जात आहे. वेगवेगळे सामाजिक संदेश त्याचबरोबर या माध्यमातून दिले जात आहेत. यावर्षी प्लास्टिक आणि कचरा या विषयावर सामाजिक संदेश देण्यात आला आहे. काही वेळातच पुण्यातील गणेशोत्सवाची सांगता उत्सव व विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. मानाचा पहिला गणपती श्री कसबा गणपती मंडईमध्ये दाखल होईल. गणेशोत्सवाला पावसाचे सावट आहे. सकाळपासून ढगाळ वातावरण दिसत आहे. तरुणाईचा उत्साह पाहायला मिळतोय. पारंपरिक वेशातील तरुणाई वादक घेऊन सज्ज आहे. ढोल ताशांचा निनाद, सनई चौघडांचे मंगल मयूर सूर, चौकात भव्य दिव्य रांगोळ्यांच्या पायघडा अशा वातावरणात राज्य महोत्सवाला सांगतेला पुण्यातून सुरुवात होताना दिसत आहे. खूप वर्ष मी जवळजवळ 25 वर्षापेक्षा जास्त काळ मी या मिरवणुकीमध्ये येते आहे आणि या मिरवणुकीच्या मध्ये ज्या प्रकारे सगळे एकमेकाला भेटतात म्हणजे एक वारीच असते. पंढरपूरला जशी वारी असते तशी ही अनंत चतुर्दशीला हजारो सगळ्या लोकांचा एक फार मोठा मेळा असतो. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतरचं हे गणेशोत्सव आहे. त्यामुळे ज्या ज्या प्रार्थना आम्ही गेल्या गणेशोत्सवात केल्या होत्या त्या प्रार्थना पूर्ण प्रभूंनी केलेल्या आहेत आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा चांगलं काम करण्याची शक्ती आणि संधी ही माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, अमित शहा, महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांना सगळ्यांना द्यावी. उपसभापती विधान परिषद आणि शिवसेना नेता या नात्याने हा गणेशोत्सव लाडक्या बहिणींसाठी विशेष आनंदाचा आहे. गेल्या गणेशोत्सवामध्ये ज्याची सुरुवात झाली होती त्याची आज देखील कामं चालू आहेत. तिकडे एका IPS अधिकाऱ्यांसोबत अजित पवारांनी ते काय बोलणं त्यांचं झालेलं होतं संभाषण, त्याच्यावरून अजित पवार यांच्यावर टीका केली जाते. एका IPS दर्जाच्या अधिकाऱ्याला ज्या पद्धतीने अजित पवारांनी वागणूक दिली त्याच्यावर मोठा राग पेटलेला आहे. एकीकडे महिला सुरक्षेच्या गोष्टी केल्या जातात, अशा पद्धतीने मला असं वाटतं की माननीय मी उपसभापती आहे परंतु हा संपूर्ण अधिकार मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचा आहे. मला असं वाटतं की अजितदादा पवार इथे आलेले आहेत, ते त्याच्याबद्दलचं योग्य ती माहिती आणि स्पष्टीकरण देतील. आमचे मंत्री महोदय उदय सामंत यांनी स्पष्ट केलेले की या सगळ्या प्रसंगाच्या वेळेला आम्ही कोणी तिथे नव्हतो, त्यामुळे नक्की काय झालं याची कल्पना नाहीये. पण प्रशासकीय अधिकारी आणि मंत्री महोदय यांच्या संदर्भामध्ये माननीय अजितदादांनी सुद्धा स्पष्टीकरण दिलेलं मी आजच वर्तमानपत्रात वाचलेलं आहे. परंतु याबद्दलचं अधिक काही असेल तुमच्याकडे माहिती तर सरकार योग्य तो निर्णय त्याच्यामध्ये लक्ष घालेल. इथूनच काही अंतरावर नानापेठेमध्ये काल गँगवर झालाय. राज अधिकारी यांची हत्या गेल्या वर्षी झाली होती. अगदी त्याच हत्येचा बदला काल अगदी अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला घेण्यात आलेला आहे. एकीकडे पोलिसांचा रूट मार्च सुरू होता याच भागामध्ये आणि इथूनच काही अंतरावरती ही घटना घडलेली आहे. पुन्हा एकदा पुणे पोलिसांसमोर आव्हान आहे असं वाटतं. तुम्हाला कायदा सुव्यवस्था कुठेतरी कमी पडलेली आहे? मला स्वतःला असं वाटतं की टोळी युद्ध जी आहेत मग ती पुण्यातली असतील, मुळशीतली असतील किंवा मुंबईतली असतील, ती फक्त त्या शहराच्या पोलिसांपुरती मर्यादित नसतात. त्याचे धागेदोरे खूप लांबपर्यंत अनेक दशकांपर्यंत गेलेले असतात आणि हे जे त्यातले संबंधित आहेत ते कुणाच्या संरक्षणाने बाहेर राहत असतात. खरं तर बेकायदेशीर शस्त्रांच्या विरुद्धच्या मोहिमा अतिशय महत्वाच्या आहेत असं मला वाटतं. त्याचबरोबर या प्रकारच्या माहितीमध्ये आज पुणे शहर पोलीस मधला प्रत्येक पोलीस शेकडो तास गणेश उत्सवामध्ये काम करतोय. अशा वेळेला पोलीस दलाचा मनोधैर्य खच्ची होईल अशा प्रकारची कुठली विधानं कोणी करू नयेत. मला असं वाटतं की हे टोळी युद्ध थांबायचं तर कुठे ना कुठे राजकीय स्तरावरती या संदर्भामध्ये दखल घेतली जाणं आवश्यक असतं आणि मी स्वतः गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांशी याच्या संदर्भामध्ये बोलणार आहे.
राष्ट्रीय कला अकादमीच्या वतीने आम्ही दरवर्षी विसर्जन मिरवणुकीमध्ये रंगावलीचं रेखांकन वेगवेगळ्या विषयांवरती करत असतो. हे संस्थेचं 28वं वर्ष असून आम्ही या वर्षीचा जो विषय घेतलेला आहे तो कचऱ्यापासून मुक्ती आणि प्लॅस्टिक पासून मुक्ती हा विषय आम्ही घेतलेला आहे. महात्मा फुले मंडईपासून ते अल्का टॉकीज चौकापर्यंत साधारणतः 11 चौक या ठिकाणी येतात. 11 चौकामध्ये आम्ही रंगावलीचं रेखांकन करत आहे आणि संपूर्ण ह्या मार्गावरती पायघडी हे आम्ही करत आहोत. आणि मुख्य जो आकर्षण आहे आमचं ते अल्का टॉकीजच्या चौकामध्ये साधारणतः 100 ते 125 फुटाची भव्य रंगावली आम्ही या ठिकाणी रेखांकन करणार आहोत. साधारणतः 300 कलाकार या संपूर्ण रंगावली रेखांकनामध्ये सहभागी झालेले आहेत. साधारणतः ही जी रांगोळी लागलेली आहे आम्हाला साधारणतः 1000 किलो रांगोळी लागलेली आहे. याच्यामध्ये 1000 किलो गुलालाचा वापर आम्ही करत आहोत आणि 800 किलो रंगाचं आम्ही या ठिकाणी वापर करणार आहोत. नाही, आम्ही कचरा आणि प्लॅस्टिक मुक्ती हाच एकच संदेश या संपूर्ण मार्गावर आम्ही देणार आहोत.